मी आणि माझी मुलगी आम्ही संध्याकाळी बाजारात गेलो होतो। आता बाजारातून घरी आल्यानंतर आहे ना माझी मुलगी कपड्यांच्या घड्या मारायला बसली होती आणि मला आज बनवायचं होतं मिसळ पाव। तर त्यासाठी बघा मठ पण मस्त धुवून घेतले होते आणि त्याच्यानंतर हळद मीठ आणि पाणी टाकून त्याला छानपैकी असं वाफायला ठेवलं होतं। आता ते वाफायला ठेवल्यानंतर बघा कांदा टोमॅटो मिरची अद्रक आणि लसूण हे सगळं मी कापून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मिरची हे भाजून घेतलं। भाजून झाल्यानंतर आहे ना खोबरं बी ते भाजून घेतलं। खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच्यानंतर जिरं धना 2-3 लवंग 2-3 काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चम्मच सफेद तीळ हे सगळं मी भाजून घेतलं आणि ते भाजून झाल्यानंतर आहे ना मी ते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। आता मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर बघा टोमॅटो होता कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं मी त्याच्यात टाकलं होतं आणि बघा मग मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मस्तपैकी आपला मसालासुद्धा रेडी झाला होता। हे बघा मसाला पण छान तयार झाला। माझे मठसुद्धा वाफले गेले आणि मठ वाफल्यानंतर मग मी टोपामध्ये तेल टाकलं आणि जो मसाला वाटला होता ना तो सुद्धा मी तेलामध्ये टाकला होता आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही ना मसाल्याला तोपर्यंत छानपैकी त्याला असं परतून घ्यायचं। नाही बघा मसाला पण छानपैकी परतून झाला होता। त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद धना पावडर आणि मीठ हे सगळं मी एकत्र टाकून दिलं आणि जे वाफवलेले मठ होते ना ते पण मी त्याच्यात टाकलं आणि 2 ग्लास पाणी टाकून 5 मिनटं असं त्याला उकळून द्यायचं आणि नंतर बघा 5 मिनटानंतर उकळीसुद्धा छान आली होती आणि मस्त अशी बघा तरी पण वर्ण दिसत होती आणि माझी मुलगी आहे ना कचुंबर कापत होते। आता मिसळ पाव बनवायचं म्हटल्यावरती कचुंबर तर हवेच। हे बघा आता माझं मिसळ पण तयार झालं होतं। वर्ण कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकून झालं वर्ण तरीसुद्धा मस्त दिसत होती। या मग सगळ्यांनी मिसळ पाव खायला आणि आजचा ब्लॉग इथे संपला। बाय बाय।